Yes, good morning students and my core team members. मला वाटतंय की आपण सुरू करूया. जर तुमच्याकडे रिस्पॉन्स मिळू देत, डिस्कशनला सुरू करूया का? गुड. एकच अपेक्षा तुमच्याकडनं की फ्रीली तुम्ही तुमचं एक्सप्रेशन द्यायची आहेत. अनम्यूट करा, बोला किंवा चॅट बॉक्स मध्ये तुमचं मत व्यक्त करा. सुरुवात मी करतो डिस्कशनची. काय विषय आहे हे समजावून सांगतो. मित्र हो, एकच उद्देश आहे आमचा, तुम्हाला सक्षम करायचे. तुमच्यामध्ये उद्योजकतेचे गुण, कौशल्य कसे वृद्धिंगत होतील, कसे वाढतील या संदर्भामध्ये मार्गदर्शन द्यायचे. आता ही गोष्ट एका बाजूने होऊ शकत नाही. तुमची ही साथ, तुमचा सपोर्ट आणि तुमचं काम हे खूप महत्वाचं आहे. आजचं जे चर्चासत्र आयोजित करतो आहोत हे आपल्या कॉलेजमध्ये असलेल्या उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 13 नोव्हेंबर 2019 या केंद्राची स्थापना झाली. त्यानंतर आम्ही काय काय केलं, आम्ही कोण आहोत याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत. नंतर आपल्याला मिळून काय करायचं आहे याबद्दल मी मार्गदर्शन करेन. आपल्या कॉलेजमध्ये प्राचार्यांच्या केबिनच्या बाजूलाच एक छोटीशी रूम आहे आणि त्या रूम मध्ये आपलं हे सेंटर चालतं. एक पिक्चर तिथं तुमच्या समोर सादर केलेलं आहे. आमचं विजन आहे ह्या सामाजिक आर्थिक बाबतीमध्ये जर प्रगती करायची असेल तर तुम्हा युवकांना घडवलं पाहिजे, तुम्हा युवकांना मार्गदर्शन केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जॉब क्रिएटर बनाल. तुम्ही दुसऱ्यांना जॉब द्या, स्वतःला तर द्यालच द्याल, अधिक इतरांना पण देऊ शकाल. हे आमचं विजन आहे. विजन जर आपल्याला फॉलो करायचं आहे, विजन जर अस्तित्वात आणायचं असेल तर मिशन हे आवश्यक आहे. आणि मिशन आहे ते युवकांमध्ये म्हणजे तुम्हा विद्यार्थ्यांमध्ये उद्यमी जे ट्रेड्स असतात किंवा गुण असतात, काही कौशल्य असतात, ते कसे वाढीस लागतील, ते कसे तुम्हाला समजतील, कसं याच्यावर तुम्ही काम कराल याबद्दल आम्हाला काम करायचे. हे आमचं मिशन आहे. आणि हेतू जो आहे फक्त गोष्टी सांगणं, माहिती देणं हा नाही आहे मुळात. जसं एखादं बी असतं, त्या बी मध्ये ऑलरेडी ते कौशल्य असतं, त्या ऑलरेडी ते गुण असतात, ऑलरेडी ते जीन्स असतात. त्याला फक्त वॉटरिंगची किंवा त्या एन्व्हायरमेंटची गरज असते. ते सुटेबल एन्व्हायरमेंट त्यातल्या त्यात तयार करायचा प्रयत्न करणार आम्ही. तुम्हालाही त्याबद्दल कष्ट घ्यावेच लागतात. बीलाही स्वतः जे आवश्यक गोष्टी आहेत, न्यूट्रियन्स आहेत, ते शोषावे लागतात, घ्यावे लागतात, तरच त्या बीचं रूपांतर हे झाडामध्ये होऊ शकतं आणि मग पुढे फळ वगैरे येऊ शकतात. तर तुमच्यामध्ये हे एंटरप्रेन्योरियल ट्रेड्स जे आहेत, जे गुण आहेत, हे कसे प्लांट करता येतील याबद्दल आम्हाला काम करायचंय. आणि आमचं ध्येय तुमच्यामध्ये सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग कसं वाढीस लागेल, किंवा तुमच्याकडे ऑलरेडी जे क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, तो विचार आहे, त्याचा वापर करून तुमची आणि अनुषंगाने कॉलेजची, समाजाची, आपल्या लोकॅलिटीची कशी डेव्हलपमेंट होईल, प्रगती होईल हे पाहायचंय. आता मी जे म्हणतो प्रत्येक वेळेला आम्ही, तर नेमके आम्ही कोण आहोत हे मी सांगणार आहे. तत्पूर्वी आमचा प्लॅन, आम्ही वेगवेगळे कार्यशाळा आयोजित करू इच्छितो. यापूर्वीही केलेली आहे आणि भविष्यामध्येही करणार आहेत. वेगवेगळे डिस्कशन सेशन्स, जसा आजचा डिस्कशन सेशन आहे, अशी डिस्कशन सेशन आयोजित करणार आहोत. तुमच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा, हेल्दी कॉम्पिटिशन आणि तुमच्यामध्येच असलेले इंटरॅक्टिव्ह सेशन्स, तुमच्यामध्ये ग्रुप डिस्कशन्स, त्या वेगवेगळ्या स्पर्धांच्या निमित्तानं तुमच्यामधला संवाद कसा वाढीस आणता येईल याबद्दल बघायचे, काम करायचे. आणि
त्या तुम्हा लोकांना किंवा इतर आपल्या लोकॅलिटी लोकांना त्यांच्याकडे जी असलेली डिझायरेबिलिटी, जी असलेली कुवत आणि ते काय करू शकतात याचा विचार करून मार्गदर्शन द्यायचंय. हा प्लॅन आम्ही आखलेला आहे. आता हा प्लॅन अस्तित्वात आणायचा असेल तर आम्ही 2 प्रकारे काम करतो. म्हणजे आमचा उद्योजकता कक्ष, उद्योजकतेची टीम जी आहे, कोर टीम जी आहे, 2 प्रकारे काम करते. एक म्हणजे एंटरप्रेन्योरशिप सेल, ई सेल हा एक गट आहे, हा एक ग्रुप आहे. जसं NCC, NSS, DLLE असे ग्रुप असतात कॉलेजमध्ये आणि त्याच्यामुळे वेगवेगळे व्हर्च्यूज, वेगवेगळे क्वालिटीज एम्बाईब किंवा विद्यार्थ्याला सांगितल्या जातात. आम्हाला असा उद्योजकतेचा, उद्यमी, कष्टाळू, मेहनती तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा गट करायचा आहे. नेमकं काय करणार आहे याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. ही एक पद्धत आमची काम करायची. आणि दुसरं म्हणजे बिझनेस इन्क्युबेशन सेंटर, यामार्फत आम्ही वेगवेगळ्या कार्यशाळा, आता यामध्ये काही TYची पण मुलं आहेत, मी TY पास आउट आता ते होणार आहेत, अशी मुलं आहेत. तर त्यांच्यासाठी एक शॉर्ट टर्म प्रोग्राम आम्ही आयोजित करू. पण खरोखर ते इच्छुक आहेत का याची तपासणी करूनच आम्ही त्याबद्दल प्रोग्राम करू, जेणेकरून ते स्वतःचा बिझनेस चालू करू शकतील. ही दुसरी विंग आहे आमची काम करायची. आणि आम्ही म्हणजे कोण, तर आमच्यामध्ये ॲडव्हायझरी कमिटी, त्यामध्ये संस्थेचे भाईसाहेब तळेकर आहेत, प्राचार्य डिसले सर आहेत, गणित विभागाचे प्रमुख डॉक्टर पवार सर आहेत आणि आपल्या कॉलेजमध्ये नॉन ग्रँट सेक्शनचे कोऑर्डिनेटर केरवडेकर सर आहेत. आणि वास्तविक काम करायसाठी आमची कोर टीम आहे. त्यामध्ये मी, माझ्याबरोबर कॉम्प्युटर सायन्सचे प्राध्यापक कुपल सर आहेत, आपल्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि आता स्वतःच असा उद्योग ज्यानं टाकलेला आहे तो आदित्य बटावले, आमच्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी ज्यानं पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, जो आता PhD करतोय, शेतकरी आहे पण उद्योगी आहे, तो आमच्या कोर टीमचा पार्ट आहे. आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी आलिया बेगम खुल्ली, ही आमच्या कोर टीमचा पार्ट आहे. आम्ही सर्व मंडळी तुमच्यासाठी आहोत, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आहोत, तुम्हाला दिशा देण्यासाठी आहोत. काम तुम्हाला करायचंय. नेमकं काय करायचंय हेही आम्ही सांगणार आहोत. प्रश्न पडेल, ओके एवढे सगळे आहेत पण केलंय काय अजूनपर्यंत, कारण 2019ला जर स्थापना झाली असेल तर अजूनपर्यंत काय केलंय याचा एक थोडक्यात आढावा तुमच्या समोर मांडतो. आमचे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत आय क्रिएट इंडिया, ही एक राष्ट्रीय दर्जाची संस्था आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी दिलेल्या फॉर्म्युलाखाली आम्ही काम करतोय. आणि नोव्हेंबर 2019ला आम्ही त्यांच्याशी MOU, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, कॉलेजनं तयार केला. त्याबरोबर इथं लोकल सपोर्ट आपल्याला मिळावा याच्यासाठी महाराष्ट्र राज्याचा उद्योजकता कक्ष जो आहे, त्यातला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो भाग आहे, त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ऑफिस बरोबर आम्ही MOU स्थापन केलंय, ते डिसेंबर 2019ला. म्हणजे इथं जे काही तांत्रिक अडचणी संदर्भात आम्हाला मार्गदर्शन आवश्यक असेल तर आपण तिकडनं घेऊ शकतो. आपल्या कोर टीम मेंबर जे व्यक्ती आहेत त्यांनी ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स हा एक बेंगलोरला ट्रेनिंग सेशन आयोजित केलेला होता. जवळजवळ 7 दिवसाचा प्रोग्राम होता. 16 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2019 तो प्रोग्राम आम्ही पूर्ण केलेला आहे. आता आमची कार्यप्रणाली आहे ती अवेअरनेस प्रोग्राम वेगवेगळे आयोजित करण्यापासून, अगदी आपल्या महाविद्यालयामध्ये, म्हणजे आम्ही ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर डिसेंबरला ट्रेनिंग घेऊन आलो आणि जानेवारीमध्येच अवेअरनेस प्रोग्राम सुरू केले. एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे आपल्या कॉन्फरन्स हॉल कॉलेजमध्ये, तिथंच अवेअरनेस प्रोग्राम्स आम्ही केले, काही वेळेला आपल्या सेलमध्येच केले. तर तुमच्या समोर स्क्रीनवरती 2 अवेअरनेस प्रोग्रामची माहिती दिलेली आहे. एक 25 जानेवारीला 2020ला केला होता आणि दुसरा 6 फेब्रुवारी 2020ला केला होता. तिसरा अवेअरनेस प्रोग्राम 8 फेब्रुवारी 2020ला केलेला होता. त्यानंतर आम्ही कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांसाठी ॲस्पायरिंग एंटरप्रेन्योर्स वर्कशॉप ही कार्यशाळा आयोजित केली होती आणि त्यासाठी कॉलेजचे माजी 24 विद्यार्थी सहभागी झाले होते
आणि सांगायला आनंद वाटतोय की ते 24 विद्यार्थी ऑलरेडी उद्योजकता क्षेत्रामध्ये होते बऱ्यापैकी, पण तरीही त्यांना अजून काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्या कार्यशाळेतून. आणि त्यांचा जो बिझनेस आहे, त्यांचा जो उद्योग आहे, त्याला ते एक वेगळं डायमेन्शन, वेगळा अँगल देऊ शकले. आणि यासाठी बेंगलोरवरून, अहमदनगरवरून एक्सपर्टी आम्ही बोलवलेल्या होत्या कार्यशाळेसाठी. फेब्रुवारीमध्ये ही एक कार्यशाळा केली. दुसरी जी स्ट्रीम जी आहे, बिझनेस इन्क्युबेशन सेंटर, या अंतर्गत ही कार्यशाळा आम्ही घेतलेली होती. त्यानंतर टीवायच्या मुलांची, आता काही टीवायची मुलं जशी आहेत इथं, तर टीवायच्या मुलांची मुलाखती आम्ही घेतल्या होत्या. म्हणजे मुलं काय विचार करतात, किती ते उत्सुक आहेत स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी, यासाठी मी स्वतः इंटरव्ह्यूज घेतल्या होत्या. काही वेळेला प्रवीण सावंत होते, खुबल सरी त्यावर होते, आलिया पण होती. जवळजवळ 54 विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला. खेदानं नमूद करावंसारखं वाटतं की मुलांची इच्छा उद्योजकतेकडे वळायची होती, नोकरी स्वीकारण्याची होती. हरकत नाही, पण नेमकं काय याबद्दल क्लॅरिटी नव्हती. आपल्याला याबद्दल चर्चा करायची. त्यानंतर पॅन्डेमिक सिच्युएशन, महामारीची स्थिती आली, पण आम्ही काम नाही थांबवलं. ऑनलाईन कार्यशाळा म्हणजे वेबिनार्स आम्ही घेतले. जी मुलं इच्छुक आहेत त्यांच्यासाठी, मग तिथं काय 8 मुलं येऊ देत नाही तर 20 मुलं येऊ देत, त्यांच्यासाठी कार्यशाळा घेणं सुरू ठेवलं. ज्यातली 1 तारीख म्हणजे 25 मेला एक कार्यशाळा घेतली, ते इथं नमूद केले. आणि ज्यांना ट्रेनिंग दिलं, त्या ट्रेनिंग दिलेल्या मुलांचा मागोवा घेण्यासाठी, नुसतं ट्रेनिंग दिलं म्हणजे झालं असं नाही, तर पुढे काय केलं, त्यांना काय अडचणी आहेत का त्याच्यामध्ये, यासाठी म्हणून नागेंद्र बाबू जे बेंगलोरचे एक्सपर्टी आहेत, त्यांच्याबरोबर मीटिंग त्या मुलांची आयोजित आपण केली होती. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 55 विद्यार्थ्यांबरोबर आम्ही वेबिनार्स किंवा ऑनलाईन डिस्कशन सेशन्स आयोजित केले होते टीवाय पासआउट झालेल्यांसाठी. त्यातून काही जणांना निवडून त्यांच्यासाठी आम्ही कार्यशाळा घेतली, म्हणजे बिझनेस इन्क्युबेशन सेंटर या स्ट्रीम अंतर्गत. कुबल सर, मी, आदित्य बटावले, प्रवीण सावंत आणि आलिया या सर्व कोर टीमनं त्यासाठी काम केलं. आणि 22 जुलै ते 28 जुलै यामध्ये ऑनलाईन कार्यशाळा आम्ही घेतली. एक रिप्रेझेंटेटिव्ह फोटो म्हणजे अवेअरनेस प्रोग्राम कसा रन केला यासाठी. आणि जे कार्यशाळा ज्या आम्ही आयोजित केल्या होत्या त्यातले जे बेनिफिशरीज आहेत, 24 विद्यार्थी, संस्थेचे काही मान्यवर लोक तुमच्या समोर या स्क्रीनवरती आहेत. कार्यशाळा जेव्हा आम्ही आयोजित केली तेव्हा मुलांनी नेमकं काय केलेलं आहे, किती शिकलेत हे बघण्यासाठी संस्था इच्छुक होती. आणि संस्थेची मंडळी वास्तविक ह्या अशा ऍक्टिव्हिटीमध्ये येण्याची गरज नाही, पण त्यांची इच्छा आहे की आपली मुलं, आपल्या महाविद्यालयाची मुलं ही घडली पाहिजेत, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन भेटलं पाहिजे. आणि नेमकं किती त्यांना मार्गदर्शन भेटलं हे मोजण्यासाठी परीक्षक म्हणून आपल्या संस्थेमध्ये कार्यरत असलेले दिग्गज इथं आहेत. देव सर जे अमेरिकेत असतात, नेरुरकर सर अमेरिकेत असतात, भाईसाहेब तळेकर जे आपल्या ॲडवायझरी कमिटीमध्ये आहेत, डॉक्टर तळेकर आपल्या मॅनेजमेंटशी क्लोजली रिलेटेड आहेत. त्या सर्वांनी त्या 24 मुलांचं मूल्यांकन केलं आणि त्यांची वाहवाही केली. एक कार्यशाळेतला एक इन्सिडन्स म्हणजे कशाबद्दल ग्रुप डिस्कशन चालतं हे समजावं याच्यासाठी. कार्यशाळेमध्ये मुलांना काम करायला सांगितलं, ग्रुप केला तर काम करायला सांगितलं होतं आणि काम करतेवेळी असलेला एक ग्रुप. कार्यशाळेमध्ये काही इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात, त्यामध्ये क्लोज मॉनिटरिंग असतं. तर हा एक त्यातला प्रोग्राम. त्याची अचिव्हमेंट काय, त्या 24 मुलांना जे आम्ही मार्गदर्शन केलं त्यातलं आता 5 मी लिहिलंय, पण आता वास्तविक 4च जण राहिलेले आहेत. त्यांनी अजून म्हणजे त्यांनी नवीन बिझनेस 6 झाले आहेत त्यांनी नवीन बिझनेस सुरू केलाय किंवा ऑलरेडी जो होता तो एक्सपांड केलेला आहे. आणि 12 जणांचा आहे तो बिझनेस त्यांनी फक्त एक वेगळ्या अँगलनं सुरू केलेला आहे. 6 जण आहेत त्यांनी अजून बिझनेस सुरू नाही केलेला आहे, त्यातले 5 जण राहिलेले आहेत तिथं. आणि फक्त एकाकडनं अजून डिटेलमध्ये माहिती आम्हाला कार्यशाळा झाल्यानंतर मिळाली नाही. या सर्वांमागे आम्हाला सपोर्ट जे करणारं एक मोठं व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्यामुळे ही कार्यशाळा आम्ही आयोजित करू शकलो, ज्यांच्यामुळे आम्ही अवेअरनेस प्रोग्राम आयोजित करतो, ज्यांच्यामुळेच हा जो सेल जो आहे उद्योजक मार्गदर्शन केंद्र तयार झालेलं आहे, ते म्हणजे आपल्या संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर अनिल नेरुरकर. आणि
भविष्यामध्ये आम्हाला आता हा जो ई सेल आणि ह्या ई सेल बिल्ड करण्यासाठीच तुम्ही मंडळी आहात. आता भविष्यामध्येच आता काही जी टीवायची मुलं आहेत त्यांच्यासाठी म्हणून आम्हाला आता AEW आयोजित करायची आहेत आणि अजून आमची जी कोर टीम जी आहे ती स्ट्रेंथन करायची आहे. हे आमचे फ्युचर प्लॅन आहेत. नेमके आम्ही कोण हे समजावं याच्यासाठी मी तुमच्या समोर एक सादरीकरण मांडलं. मी माझ्या बाजूनं काही शब्द आटोपते घेतो आता ह्या सादरीकरणामध्ये. मी थोडं विनंती करतो कुबल सरना की त्याने एक 2 शब्द सांगावे म्हणजे मी पुढच्या प्रेझेंटेशनला जातो. कुबल सर एक दोन शब्द सांगू शकाल? तुमचा आवाजही मलापर्यंत पोहोचावा याच्यासाठी. हॅलो सर. हा यस सर बोला. नमस्कार स्टुडंट्स. सरांनी बऱ्यापैकी आपल्याला सांगितलेलंच आहे की आपली नेमकी संकल्पना काय आहे आणि आपण कशा पद्धतीने काम करत आलेलो आहोत. तर त्याच दृष्टीने आता आपण म्हणजे तुम्ही जे आता जॉईन झालेले आहात मीटिंगला, तर या पर्टिक्युलर आपल्या ऑपॉर्च्युनिटीला पॉझिटिव्ह समजून जास्तीत जास्त प्रतिसाद त्याच्यासाठी द्याल किंवा पार्टिसिपेशन दाखवाल. ही एक ऑपॉर्च्युनिटी नक्कीच आहे आपल्यासाठी की जेणेकरून आपलं TY किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट व्हायच्या आधी, एज्युकेशन कम्प्लीट व्हायच्या आधी आपल्याला असं काहीतरी मिळतंय की नॉर्मली जे कुठे शिकवून किंवा रादर फ्री ऑफ कॉस्ट कुठेच मिळत नाही. तुम्हाला आता तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल, इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा इतर कोणत्या सोशल मीडियावर बघत असाल की तुम्हाला खूप सारे असे कोर्सेस बघायला मिळत असतील की जे पेड कोर्सेस आहेत, जिथे तुम्हाला काही हजारभर रुपये द्यावे लागतात आणि त्यावर तुम्हाला ट्रेनिंग सेशन्स मिळतात. बरोबर. सो इन्स्टेड ऑफ त्याच्यावर आपण एक्सपेन्स करणे आणि त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक लिमिटेड गायडन्स मिळतो, एक लिमिटेड पॅकेज असतं, एक लिमिटेड गायडन्स मिळतो. त्याच्याऐवजी तुम्हाला शॉर्ट मध्ये आणि दुसरी एक चांगली गोष्ट ते मेट्रो सिटीज मध्ये ज्या काही गोष्टी त्या सगळ्या गोष्टी किंवा तेच आपल्याकडे इथे अप्लाय होतील असं नाहीये. मग आपल्या इथे जसं सरांनी मगाशी एक आदित्य आपला जो एक कलिग आहे त्याचा उल्लेख केला, तर त्यांनी पण इथे एक बिझनेस चालू केला किंवा आपला प्रवीण सावंत, राईट. सो तो पण इथे आता एक बिझनेस किंवा ऍज अन सक्सेसफुल फार्मर म्हणून आहे, राईट. सो ही गोष्ट कशामुळे घडते तर लोकल लेवलला काय गरजा आहेत, लोकल लेवलला काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी कशा फाइंड आउट करायच्या, ऑपॉर्च्युनिटी कशा फाइंड आउट करायच्या, या सोप्या रीतीने आपण समजून घेऊ शकतो. ही तुमच्यासाठी खरोखर एक ऑपॉर्च्युनिटी आहे की आपण एकत्र येऊया, आपण याचे सेशन्स करूया जेणेकरून आपल्याला चांगल्या एक स्वतःमध्ये एक डेव्हलपमेंट करता येईल. आणि नो डाऊट की बिझनेस जर समजा ऑलरेडी तुमचा जरी असेल, म्हणजे फॅमिली बिझनेस असेल एखाद्याचा, म्हणजे कोणाचे वडील किंवा कोणीतरी असतील की ज्यांचा ऑलरेडी बिझनेस चालू आहे कोकणात कुठेतरी, एखादा बिझनेस आंब्या रिलेटेड असेल किंवा ऍग्रिकल्चर रिलेटेड असेल, कोणताही बिझनेस असेल, तर तो चालू आहे, तर तो आपल्याला एनहान्स करता येईल, एक्सपांड करता येईल आणि ती एक चांगली गोष्ट राहील आपल्या बिझनेससाठी. राईट सर? येस सर. बरोबर सर. हो सर. सो बेस्ट ऑफ लक आणि खरोखर ही ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ती ग्रॅब करा. ओके सर? येस सर. थँक्यू व्हेरी मच. येस मित्र, कुबल सर जे म्हणतायत हा स्वतः नजर नव्हतं, ते स्वतः बोलले, ते स्वतःही उद्योजक आहेत. ते आपल्याकडे शिकवतात कॉलेजमध्ये, तो एक पार्ट आहे. त्याच्याबरोबर स्वतः एक स्मॉल स्केल एंटरप्रेनर आहेत ते. आणि असे जे काही अनुभवी लोक आहेत आणि आजूबाजूला जे कोण असतील ते माध्यमं कशी उपलब्ध करून द्यायची याबद्दल मी तुम्हाला सांगणार. आता मी फक्त तुम्हाला आमच्या उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोण कोण आहेत आणि काय काम अजूनपर्यंत केलंय याची ओळख करून दिली. आता मला तुम्हाला सांगायचं आहे ते इथून पुढे आपली वाटचाल कशी असणार आहे, कशासाठी मी तुम्हाला इकडं बोलवलंय, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आधीच सांगून ठेवतो. तुम्हाला होमवर्क असणार आहे. नुसतं व्याख्यान ऐकलं आणि झालं, जमलं तर घेतलं, ओके, तो तुमचा हक्क आहे, तुमचा अधिकार आहे. पण जे इथं येणार आहेत, म्हणजे जो आपला ग्रुप तयार होणार आहे, सिनर्जिक ग्रुप तयार होणार आहे, ऍक्टिव्ह ग्रुप तयार होणार आहे, कॉलेजचा तुमचा व्यक्तिमत्वाचा आणि अधिक आपल्या लोकलचा काय प्लट करणारे जो ग्रुप असणार आहे त्या ग्रुपला मात्र काम करावं लागणार आहे. काय काम करावं लागणार आहे, कधी काम करावं लागणार आहे, कशा स्वरूप, म्हणजे कसं ते करता येऊ शकेल याबद्दल मी आता मांडणी करतो. मित्रो, आपल्याला माहिती आहे
की आपण जर कार्य करायचं असेल तर आपल्याकडे शक्ती पाहिजे, ताकद पाहिजे, त्याला आपण म्हणतो पॉवर, ॲबिलिटी म्हणू आपण. आपल्याकडे आहे का शक्ती? तर तुम्हीच स्वतःला प्रश्न केला तर नक्की तुम्हाला उत्तर मिळेल हो. पण कोणत्या स्वरूपात चॅनलाइज करता येऊ शकेल याबद्दल निर्णय घेणं आवश्यक आहे. तर एखादी गोष्ट जर आम्हाला करायची असेल मग तो अभ्यास कुठलाही असू देत, खेळाचा अभ्यास असू देत, व्यक्तिमत्व विकासाचा अभ्यास असू देत, आवश्यक आहे. आणि ही पॉवर जी आहे ती आपण का म्हणून वापरायची? जर तुम्ही कन्क्लुजन पाहिलं, कोणाकडेही तुम्ही निरीक्षण निसर्गाकडे पहा, जी काही शक्ती, जे काही लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव जे आहेत ते सजीव आपली शक्ती वापरतात, पुन्हा शक्ती निर्माण करतात, पुन्हा वापरतात. इट्स अ लाईफ. आणि तो एक लाईफ मधला एक मोटिव्ह असतो. तर आपलीकडची ताकद जर, आपल्याकडची पॉवर आपण जर व्यवस्थित वापरली तर जीवन जगण्याचा आनंद आपल्याला चांगला मिळू शकतो. आणि व्यवस्थित जर आपण ह्या एनर्जीचा, पॉवरचा जर वापर केलात तर आपल्यासारखे समाधानी आपणच असणार आहोत, आपल्यासारखे अभिमानी आपणच असणार आहोत, आपल्यासारखे कॉन्फिडंट आपणच असणार आहोत. तर पॉवर वापरणं हे महत्वाचं आहे, हे मला इथं तुम्हाला सांगायचंय. आता ही पॉवर कशी वापरायची? ताकद आपल्याकडे आहे, शक्ती आपल्याकडे आहे, माहिती आहे. मेंटल पॉवर, फिजिकल पॉवर, वेगळ्या पॉवर्स आहेत. पण त्या वापरायच्या कशा हे शिकणं महत्वाचं आहे. याला मार्गदर्शन भेटणं आवश्यक आहे, याला वातावरण तसं भेटणं आवश्यक आहे. आणि यासाठी आपण ह्या ई सेलची स्थापना करतो. सॉरी, प्रेझेंटेशन चालू नव्हतं का? मध्ये कधी कनेक्शनचा प्रॉब्लेम आला असेल. बरं, मी कुठपर्यंत होतो काय मला कोण सांगू शकेल? कुठपर्यंत तुम्ही ऐकलंय? येस कुबल सर, थँक्यू रिमाइंड केल्याबद्दल. तर मी माझं लेक्चर सुरूच होतं, मला समजलं नाही. ओके, शॉर्टली आपल्यामध्ये पॉवर आहे याबद्दल दुमत नाही आहे. प्रत्येकानं जर आत्मपरीक्षण केलं तर नक्की तुम्हाला उत्तर मिळेल हो, माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे शक्ती आहे. दुसरं, आपल्याकडे मोटिव्ह असणं आवश्यक आहे. आणि काय मोटिव्ह आहे? तर मोटिव्ह आपण जी ताकद वापरतो, शक्ती वापरतो, हेच एक मोटिव्ह लाईफ मध्ये. बघा तुम्ही निसर्गामध्ये तर तुम्हाला ते मोटिव्ह आढळेल. कशी ही पॉवर वापरायची हे शिकणं आवश्यक आहे. थोडं मी फास्ट चाललोय आता, काही शंका असेल आपण नंतर बघू. मला इथं सांगायचंय, तुमच्याकडे ताकद आहे, तुमच्याकडे कुवत आहे, म्हणजे तुमच्याकडे ॲबिलिटी आहे, याची जाण असणं आणि ती ॲबिलिटी व्यवस्थित वापरणं हे महत्वाचं आहे. आता जस्ट वेट. कुबल सर, तुम्ही कोण रिक्वेस्ट आली तर घेऊ शकता का? ऍडमिट करू शकता? नो सर, मला तुम्ही ऍडमिन प्रिव्हिलेज नाही आहेत. ओके सर, मी केलं ऍडमिट. आता काही मुलं येत आहेत ना? ओके सर, आता स्क्रीन दिसते ना? ओके, तर ती पॉवर वापरणं, तर कशी वापरायची हे शिकणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपला हा ग्रुप, त्याच्यासाठी आपला हा ई सेल, त्याच्यासाठी आपला हा कॉलेजमधला महत्वाचा भाग तयार होतोय. आता आपली गरज कशी ओळखायची, कुठं ही पॉवर वापरायची, हाही अभ्यास करणं आवश्यक आहे. आपल्या गरजा कशा समजून घ्याव्यात? तर काही जाणते असतात. ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल एक जाणता पक्षी आहे, तो जे करतोय ते बाकी छोटे छोटे पक्षी पाहतात. तर जाणत्यांचं निरीक्षण करणं, जाणत्यांकडनं मार्गदर्शन करणं आणि त्याच्यामुळे आपल्या गरजा शोधणं, आपल्या गरजा माहिती करून घेणं, जेणेकरून आपलं जीवन सुसह्य करता येईल, आपण आपलं व्यक्तिमत्व घडवू, हे पाहायचंय. तर सगळ्याच गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत का जीवन घडवण्यासाठी? तर उत्तर आहे नाही. तर नेमक्या गोष्टी कशा ओळखाव्यात याबद्दलही अभ्यास करणं आवश्यक आहे. तर काय करावं लागेल तुम्हाला? तर तुम्हाला शिकावं लागेल. काय शिकावं लागेल? जे तुम्हाला माहित नाही ते, आणि जे माहित आहे ते अजून कसं वाढवता येईल, अजून कसं वृद्धिंगित करता येईल, हे तुम्हाला शिकावं लागेल. आणि हे शिकायचं असेल तर तुमच्याकडे 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट, स्ट्रॉंग डिझायर. आणि स्ट्रॉंग डिझायर समजून सांगण्यासाठी तुमच्या समोर एक ब्रुस लीचं कोट मांडतोय. ब्रुस ली काय म्हणतो? आय हॅड अ स्ट्रॉंग डिझायर टू ग्रो सिन्स चाइल्डहुड.
बालपणापासून मला वाटायचं की ओ माझे काहीतरी आहे, काहीतरी स्ट्रॉंग डिझायर, मला कधी करायचंय, मला कधी घडायचंय. हे डिझायर प्रत्येकामध्ये मित्र हो असतं. फक्त ते जाणून घेणं, ते समजून घेणं आणि त्या अनुषंगानं स्वतःमध्ये बदल करणं हे खूप महत्वाचं आहे. खूप इंटरेस्टिंग कोट आहे ब्रुसलीचं. त्यानंतर ब्रुसली म्हणतो, फॉर मी द इसेन्स ऑफ ह्युमन लाईफ इज इन द डेव्हलपमेंट ऑफ ॲबिलिटीज. जर मानवी जीवनाचं सार घ्यायचं असेल तर आपली कुवत वाढवणं, आपल्या क्षमता वृद्धिंगत करणं, हेच तर मानवी जीवनाचं सार आहे आणि हेच आपल्याला करायचंय. म्हणून नोटीसमध्ये मी विचारलं होतं, कोणाला व्यक्तिमत्व घडवायचंय, आपल्यामध्ये सुधारणा करायची आहे. ती डिझायर जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही तर योग्य व्यक्तिमत्व आहात. आपल्या ई सेलचा पार्ट तुम्ही बनू शकता. दुसरी आवश्यक गोष्ट आहे टेंडन्सी टू डू हार्डवर्क. दुमत होऊ शकतं. अनेक जण मधील हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क असणं आवश्यक आहे, पण त्या स्मार्टनेसकडे जाण्यासाठी सुरुवातीला वर्क करणं आवश्यक आहे. त्यासाठी मी शब्द वापरतोय हार्डवर्क. देयर इज नो शॉर्टकट हिअर. टेंडन्सी टू डू, टेंडन्सी तो कल काम करायचा हा खूप महत्वाचा आहे. त्यासाठी मी एक कोट दिले बघा इथं, हार्डवर्क विल नेव्हर बिट्रे यू. तुमच्याकडे जी हार्डवर्क करायची कुवत असते ती कधीही तुमच्याशी दुश्मनी करणार नाही, ती कधीही तुमच्याशी फारकत करणार नाही, उलट तुमचं व्यक्तिमत्व घडवेल. ही दुसरी गोष्ट तुमच्याकडनं मी अपेक्षितो हार्डवर्कची. पहिली कोणती गोष्ट? स्ट्रॉंग डिझायर टू डू समथिंग, टू बिल्ड पर्सनॅलिटी, टू लर्न मोर थिंग्स. आणि दुसरी गोष्ट हार्डवर्क. तिसरी गोष्ट आवश्यक आहे की तुमच्या माध्यमातून आणि इतर समाजाच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून ते साध्य होऊ शकेल, ते म्हणजे प्रॉपर गाईडलाईन. जर तुम्हाला प्रॉपर दिशा मिळाली, त्या दिशेनुसार तुम्ही काम केलं, तुमच्याकडे ॲटिट्यूड, तुमच्याकडे डिझायर पण ते स्ट्रॉंग आहे, तर यशापासून तुम्हाला कोण खेचू शकणार नाही. तुम्ही चांगले लर्नर बनू शकता. ही एक महत्वाची स्लाइड तुमच्या समोर मी मांडली. आता ह्या सर्व गोष्टी करण्यामागे कारण काय? कोणती महत्वाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे? तर म्हणजे पैसा. पैसा म्हणजे जीवन नाही, पण जीवनासाठी पैसा हा आवश्यक आहे. मग नुसतं थोतांड करण्यात काहीच पॉइंट नाहीये. पैशाचं सोंग नाही घेता येत आपल्याला. मग कशा पद्धतीनं आपण अर्निंग करू शकू, कशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनाची स्ट्रॅटेजी आखू, याबद्दल प्लॅनिंग करणं, याबद्दल स्ट्रॅटेजी आखणं. मुळात प्रॉब्लेम येतो स्ट्रॅटेजीचा. आणि स्ट्रॅटेजी ही नुसती एका रात्रीत किंवा एका दिवसात होत नसते. त्यासाठी अभ्यास करणं आवश्यक आहे आणि तो अभ्यास आपण सर्वांनी मिळून करायचा आहे. आणि त्यासाठी हा ई सेल आहे. मला सांगायचंय, पैसा ही जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे, महत्वाचा घटक आहे. आणि पैसा मिळवण्यासाठी आपल्याला काही स्ट्रॅटेजीज आखणं आवश्यक आहे. प्लस अधिक माणूस म्हणून आपल्याला मोठं व्हायचंय. इथिक्स पण आपल्याला पाहायचे. पैसा कसा कमवायचा हेही शिकणं आवश्यक आहे. द मोर यू लर्न द मोर यू अर्न. आता लर्निंग तुमचे जे BA, BCom, BSc, IT याची काही वेगवेगळे अकॅडमिक कोर्सेस तुम्ही शिकता आहात, त्याबरोबर अजून प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी शिकणं आवश्यक आहे. फक्त ह्या डिग्री म्हणजे BSc, MSc या पलीकडेही आता काळाची गरज आहे की तुम्ही प्रॅक्टिकली शिकणं गरजेचं आहे. आणि ते प्रॅक्टिकल ज्ञान तुम्हाला देण्यासाठी आम्ही आहोत आणि ते यथोचित पोहोचण्यासाठी आपला हा ई सेल तयार करायचा आहे. आणि त्यासाठी तुमची गरज आहे. ज्यांच्याकडे स्ट्रॉंग डिझायर आहे, जे हार्डवर्क करू इच्छितात किंवा तयार आहेत आणि गाईडलाईन नुसार पुढे जायला तयार आहेत, अशांचा आपल्याला ग्रुप करायचा आहे. तर मी तुम्हाला आता प्रश्न विचारतोय. मला उपस्थित असलेल्या प्रत्येकाकडनं उत्तराची अपेक्षा आहे. तुम्ही दिलेलं उत्तर म्हणजे तुमचा प्रतिसाद आहे, तुमची किती ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट आहे ते जाणवणार आहे.
आणि त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग होतं. जे काय तुम्ही टेक्स्ट मेसेज पाठवणार आहात त्याचं रेकॉर्डिंग होते. तर मी आता तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुमच्यापैकी किती जण कोण कोण इंटरेस्टेड आहेत कसं कमवायचं हे शिकण्यासाठी? टू लर्न टू अर्न. इफ यू आर इंटरेस्टेड यस म्हणा, नाहीतर नो म्हणा. मला रिस्पॉन्सेस हवे आहेत. गुड गुड. ओके, यातून मला अंदाज घेतोय की तुम्ही खूप इच्छुक आहात गोष्टी समजून घेण्यासाठी. तर ह्या सर्व स्लाइड मधून मला फक्त तुमचं माइंड प्रिपेअर करायचं होतं की तुम्ही खरोखर तयार आहात का? डू यू हॅव दॅट स्ट्रॉंग डिझायर? हे फक्त विचारायचं होतं. तर मला असं उत्तर मिळते तुमच्याकडनं, हो तुम्ही तयार आहात. आता तुम्ही कसं शिकू शकाल याबद्दलचा प्लॅन तुमच्या समोर मांडतो. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत काय शिकायचं आणि कसं शिकायचं या संदर्भामध्ये. आता तुमचं काम काय आहे? तर तुम्ही कोलॅबोरेटिव्ह लर्निंग, कलेक्टिव्ह लर्निंग प्लस इंडिव्हिज्युअल लर्निंग या मार्फत गोष्टी शिकायच्या आहेत. तर कशा पद्धतीने हे जाणार आहे गोष्ट? तर आमच्याकडनं तुम्हाला काही सपोर्ट मिळेल, काही सल्ला मिळेल, काही असिस्टन्स मिळेल, मार्गदर्शन मिळेल, काही मदत मिळेल. या अनुषंगानं तुम्ही काम करायचंय. आमच्याकडनं गायडन्स अँड काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलं जाईल. काम तुम्हाला करायचंय. तर तुम्ही काय करणार आहात? कोलॅबोरेटिव्ह लर्निंग म्हणजे काय? हे कोलॅबोरेशन मध्ये म्हणजे सगळे ग्रुपनं डिस्कशन कसे ग्रुप करायचे याबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. आयडियाज शेअर कराव्या लागणार आहेत. तुमच्यामध्ये डिस्कशन्स होणार आहेत. काही ब्रेन स्टॉर्मिंग इव्हेंट्स होणार आहेत. काही कॉम्पिटिशन्स होतील. कम्युनिटी बेस्ड काही ऍक्टिव्हिटीज होतील. आणि हा इंटरॅक्शन म्हणा किंवा डिस्कशन दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर अशा स्वरूपात तुम्हाला काम करायचंय. काय काम करायचंय हे मार्गदर्शन आम्ही करणार आहोत. आता पुढे तुम्हाला मी सांगणार आहेत काही स्लाइड्स ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत आणि तो तुमचा आजचा होमवर्क आहे. तुम्हाला नेमकं काय करायचंय? तर ऑब्झर्वेशन्स म्हणजे निरीक्षण करायचे, त्यांच्या नोंदी ठेवायचे. आता उदाहरणार्थ आता माझं लेक्चर तुम्ही ऐकताय, त्यामध्ये तुम्ही काहीतरी गोष्ट निरीक्षण करताय ना, त्यामध्ये काहीतरी समजून घेताय, तर त्याचे काही नोट्स काढले गेले पाहिजेत, नोंदी ठेवल्या गेल्या पाहिजेत. आणि या नोंदी ठेवलेत की नाही, तुम्ही काम करताय की नाही, ह्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. आणि ह्या गुगल क्लासरूम मध्ये तुम्हाला आता पहिली असाइनमेंट असणार आहे आजच्या लेक्चर मधलं. म्हणजे आता जे तुम्हाला काय करायचंय म्हणजे ही पहिली स्लाइड आहे त्याची. ह्या तुम्हाला नोंदी ठेवायच्या आहेत आणि त्या नोंदी एका कागदावर लिहून तुम्ही त्या अपलोड करायचे. त्याबद्दल मी डिटेल तुम्हाला सांगेन नंतर शेवटला. आधीच तुम्हाला चाहूल दिली की यस तुम्हाला आतापासूनच कामाला लागायचंय. तुम्हाला इन्फॉर्मेशन गॅदर करायची आहे. लोकल काही एक्सपर्टी असतात, त्यांच्याकडनं आपण काही गोष्टी शिकवत असतो, त्या नोट डाऊन करायचे. आपल्या इंटरनेट किंवा बाकी मीडिया तिकडनं माहिती घ्यायची आहे, इन्फॉर्मेशन गॅदर करायची आहे. एकदा का इन्फॉर्मेशन सिलेक्टिव्ह गॅदर झाली की मग त्याच्यानुसार लर्निंग सोपं होईल. हे तुमचं दुसरं टास्क आहे, इन गॅदरिंग इन्फॉर्मेशन. त्यानंतर तुम्ही जे काही काम करणार ते तुम्ही शेअर करणार आहात, ओपन अप करणार आहात, डिस्कस करणार आहात, जेणेकरून एकानं केलेलं काम दुसऱ्याला समजेल, दुसऱ्याचं काम तिसऱ्याला समजेल, का एकमेकाला समजून जाईल. म्हणजे एकाच कामासाठी तुम्ही प्रत्येक जण मागे जाणार नाही आहात, तर एकमेकाचं शेअरिंग, एकमेकाने केलेलं कार्य शेअर करून तुम्ही अगदी जलद गतीनं डेव्हलपमेंट करू शकाल, जलद गतीनं काही गोष्टी शिकाल. एखादी इन्फॉर्मेशन आली की नंतर येतं अनालिसिस. जो काही डेटा आपल्याकडे येतो तो डेटा आपल्याला अनालाइज करायचा आहे, जेणेकरून आपला विजडम वाढेल, जेणेकरून आपल्या गरजा नेमक्या काय आपल्याला समजतील, कुठला निर्णय घ्यायचा आहे हे आपल्याला समजेल. त्यासाठी अनालिसिस करणं आवश्यक आहे आणि हे काम तुम्हाला करावं लागणार आहे. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्या गोष्टी आपण शिकू, ज्या गोष्टी आपण स्वीकारू, त्याचा सरावही करणं आवश्यक आहे. उदाहरण समजा तुम्हाला एखादा बिझनेस करायचा, कोणताही तर संवाद कौशल्य तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर संवाद कौशल्याबद्दल काही सराव आपण घेऊ शकतो.
तो तुम्ही म्हणजे संवाद कौशल्य सुधारताय की नाही याचा पाठपुरावा, एक संवाद कौशल्य एक उदाहरण सांगितलं, किंवा एखादी स्टोरी आहे त्याचा ऍबस्ट्रॅक्ट काढायचं आहे, ते कौशल्य आहे, ते तुम्ही नेमकं केलंय की नाही त्याचं प्रॅक्टिस करणं हे महत्वाचं आहे. आणि ती प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, आम्ही फक्त तिथं निरीक्षण करणार आहोत. आणि काय करायचं तुम्हाला, सक्सेस स्टोरीज. सक्सेस स्टोरी म्हणजे आता उदाहरणार्थ रतन टाटा आहेत एक उद्योजक, त्यांची सक्सेस स्टोरी, ओके, जी तुमची आवड आहे त्यानुसार तुम्ही जाऊ शकता. किंवा तुमच्याच गावामध्ये असं कोण एखादा छोटा जरी उद्योग असेल तर तोही सक्सेसफुल असतो. काही गृहिणी असतात, काही बचत गट असतात, त्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज असलेल्या गृहिणी असतात, त्या पण सक्सेस स्टोरी होऊ शकतात. तर त्या सक्सेस स्टोरी कुठंतरी तुमच्याकडनं लिहिल्या गेल्या पाहिजेत, वाचल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे तुमची व्हिजन, तुमचा अँगल, विचार करायचा त्याला एक दिशा मिळू शकेल. तुम्हाला त्याच्याबरोबर व्यक्ती वाचायला शिकायचंय. पुस्तकं आपण वाचतो, व्हिडिओ आपण ऐकतो, पाहतो, व्यक्तीही आपल्याला वाचता येतात. आणि व्यक्तिमत्व वाचणं, प्रत्येक व्यक्ती ही एक लायब्ररी असते. आपण थोडक्यात म्हणायचं तर एक पुस्तक असते, म्हणायला हरकत नाही. तर व्यक्तिमत्व निरीक्षण करून, अगदी प्रवासामध्ये, आता पॅन्डेमिक सीजन झाली समजा, तुम्ही कॉलेजला याल, प्रवासामध्ये तुम्ही इकडे निरीक्षण करूनही तुमच्यामधलं व्यक्तिमत्व सुधारू शकता, किंवा तुमच्यामधले ते गुण आहेत, ट्रेट्स आहेत, ते सुधारू शकता. आणि ते यशस्वी उद्योजक होण्यासाठी खूप आवश्यक आहेत. व्यक्तींना वाचणं, व्यक्तींना अनुभवणं, व्यक्तींचं निरीक्षण करणं, व्यक्तीकडनं शिकणं, मेकॅनिकली नाही, प्रॅक्टिकली. त्याबरोबर काही स्पर्धा आम्ही आयोजित करू, ब्रेनस्टॉर्मिंग इव्हेंटही आयोजित करू. स्पर्धा म्हणजे इथं कोण एक नंबर आहे तो 2 नंबर हे आता महत्वाचं नाही, तुम्ही किती ऍक्टिव्हिटी मन लावून करता, तुम्ही किती शिकता, हे जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला असाइनमेंट, जसं आज मी तुम्हाला एक असाइनमेंट देणार आहे, स्वाध्याय देणार आहे, आणि तो स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आणि तो पूर्ण केला स्वाध्याय आता सध्याच्या स्थितीमध्ये काय गुगल क्लासरूमवर अपलोड करायचं आहे. पुढं काय कसं करता येईल त्याबद्दल प्लॅनिंग तुम्हाला मी सांगेन. त्याबरोबर आपल्या लायब्ररीमध्ये पण काही पुस्तकं आहेत, काही ई बुक्स आहेत, त्यांचंही आपल्याला संकलन करायचंय. आणि आपला ई सेल बघा, ह्याच्यामध्ये असं म्हणू नका की सगळं आम्हीच करणार आहोत, तुम्हालाही काही गोष्टी पुढे आणायच्या आहेत. काही लिंक्स असतात, तर त्याची एक लायब्ररी आपल्याला तयार करायची आहे, जेणेकरून भविष्यामध्ये त्या लायब्ररीचा तुम्हाला उपयोग होणारच आहे आणि इतरांनाही त्याचा वापर होईल. तसं आपल्या ई सेल मार्फत आपल्याला आपल्या महाविद्यालयाची लायब्ररी समृद्ध करायची आहे. लायब्ररी म्हणजे मी फक्त पुस्तकं म्हणत नाही आहात, आपल्या लायब्ररीमध्ये ई कंटेंटही आपल्याला डेव्हलप करायचंय. ह्या झाल्या गोष्टी तुम्हाला करायच्या. यात जर यशस्वी व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, तर इथं तुम्ही वाचताल तर ट्रायंगल ऑफ सक्सेस, 3 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे नॉलेज, तो बेस आहे. आणि दुसऱ्या 2 गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत, त्या म्हणजे स्किल्स आणि ॲटिट्यूड. आता नॉलेज संदर्भात आपण सगळ्यांनी काम करणारच आहोत, ह्या सगळ्या गोष्टी स्किल्ससाठी पण ॲटिट्यूडसाठी पण. आता मी सहज तुम्हाला प्रश्न विचारतो, नॉलेज आपल्याला वाढवता येणार नाही का? आपण शिकू शकतो की नाही नॉलेज वाढवण्यासाठी? नॉलेज कसं वाढवायचं हे आपण शिकू शकतो की नाही? यस ऑर नो? काही कौशल्य आहेत ती आपल्याला शिकता येण्यासारखी आहेत की नाही? ॲटिट्यूड्स म्हणजे आपला दृष्टिकोन हाही आपल्याला शिकता येण्यासारखा आहे की नाही? सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, फक्त नेमकं काय शिकायचंय हे समजणं आवश्यक आहे. आणि यासाठी आपला ई सेल आहे. बघा, ॲटिट्यूड मध्ये काय? सेल्फ मोटिवेशन, सेल्फ कॉन्फिडन्स, इंटिग्रिटी टुवर्ड्स वर्क, लगन आपल्या काम करण्यामध्ये, हॉनेस्टी, ऑप्टिमिझम, एन्थुझियाझम, कोऑपरेटिव्ह नेचर, युअर कोलॅबरेटिव्ह वर्क हे कोऑपरेटिव्ह नेचर दर्शवणार आहे. आणि कमिटमेंट, तुम्ही जर सांगितला की बाबा आता आपण एकत्र येणार आहोत, आपण ई सेल मध्ये काम करूया, ई सेल मध्ये मला व्यक्तिमत्व घडवायचे, तर तुम्ही तर कमिटमेंट, त्यात तुमचा ॲटिट्यूड नको आता 2 दिवस काम केलं तर पुरे, आता नको आम्हाला काम करायचं नाही, तर ही कमिटमेंट नसणार नाही. डेव्हलपमेंट तुम्हाला करायची आहे, मार्गदर्शन आम्ही करणार आहोत,
पण ॲटिट्यूड तो तुमच्याकडे पाहिजे. ॲटिट्यूड तुम्हाला वाढवायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे स्किल्स. त्या स्किल्समध्ये गोल सेटिंग हे पण स्किल आहे. त्यासाठी आपल्याला माणसं वाचायची आहे, त्यासाठी आपल्याला पुस्तकं वाचायची आहे, त्यासाठी आपल्याला इतर अभ्यास करायचा आहे. टाइम मॅनेजमेंट, हळूहळू आपल्याला त्या गोष्टी समजतील. आपण रिझनिंग, त्याला कारण भाव हा एक वैचारिक दृष्टिकोन आहे, एक स्किल आहे, ती पण आपल्याला डेव्हलप करायची आहे. संवाद कौशल्य वाढवायचं आहे. इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स ती स्किल डेव्हलप करायची आहेत. ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळून करायच्या आहेत. टाळी एकाच वाजत नसते, नुसतं आम्ही सांगितलं म्हणजे झालं असं होत नसतं. तुम्हाला करायचे. त्यासाठी स्ट्रॉंग डिझायर पाहिजे, टेंडन्सी टू डू वर्क तुमच्याकडनं पाहिजे, आणि गाईडलाईन जे आम्ही देणार तसं काम करणं तुमचं काम आहे. तर ह्या गोष्टी जर समजून सांगायच्या असतील, ॲटिट्यूड म्हणजे नेमकं काय हे समजून सांगायचं असलं, मी छोटंसं उदाहरण देतो ॲटिट्यूडच्या बाबतीमध्ये. ते उदाहरण तुम्ही सगळ्या ह्या पॅरामीटर्ससाठी वापरू शकता. मुंबईमध्ये सध्या टॉवर्स म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत. आता मी जे तुम्हाला गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीमध्ये जे व्यक्तिमत्व आहे तो माझा हिरो आहे, कारण त्याचा ॲटिट्यूड व्हेरी सॉलिड आहे. मला खूप आवडतो तो ॲटिट्यूड. एक व्यक्ती, नवीन एक टॉवर तयार झाला असतो, म्हणजे नवीन कन्स्ट्रक्शन, त्यानं आपला एक तिथं फ्लॅट विकत घेतला असतो, त्या गॅलरीमध्ये उभा असतो. 40 मजली उंच टॉवर, 35व्या मजल्यावरती तो आहे. अशाच आजूबाजूला पण टॉवर आहे. त्या गॅलरीत उभा राहून तो निरीक्षण करतोय, आजूबाजूला कसे टॉवर्स आहेत, छोट्या छोट्या गाड्या दिसत आहेत त्याला, झाडं पण छोटी, जे छोटं एखादं झाड छोटं दिसतंय ते मुंबईमध्ये तेच लहान दिसतंय. म्हणजे तो एक जस्ट एन्जॉईंग द ऑब्झर्वेशन. दुसऱ्याच एक समोर जवळ टॉवर असतो, तिथं 30व्या मजल्यावरती गॅलरीमध्ये तो जुना टॉवर असतो. एक तिथं प्रेस कॉन्फरन्स होणार असते आणि प्रेस कॉन्फरन्ससाठी एक रिपोर्टर कॅमेरा घेऊन आलेला असतो. तोही गॅलरीमध्ये असा तिकडे बघत असतो. काय होतं, पहिल्या बिल्डिंगमध्ये, पहिल्या टॉवरमध्ये 35व्या मजल्यावरती जो माझा हिरो उभा आहे गॅलरीमध्ये, मॅटर ऑफ चान्स ते कन्स्ट्रक्शन जे आहे गॅलरीतलं ते कोलॅप्स होतं, मोडतं, आणि तो हिरो खाली पडतो, म्हणजे कोलॅप्स. तो खाली पडतो, काहीतरी आवाज काय कन्स्ट्रक्शन कोलॅप्स झालेला, आणि एक कोणतरी माणूस खाली पडतोय. रिपोर्टर दिसतो, रे माणूस खाली पडतोय, माणूस खाली पडतोय म्हटल्यानंतर रिपोर्टर लगेच कॅमेरा ऍडजस्ट करतो आणि म्हणतो, ए मॅन, हाऊ आर यू फिलिंग? माणसा, तुला कसं वाटतंय पडते वेळी, असं तो रिपोर्टर विचारतोय. समजा तुम्ही त्या ठिकाणी असला असतं तर काय जनरली आपली रिॲक्शन? अरे बाबा, मी मरायला आलेलो आहे, काही सेकंद माझं मरण येऊ शकतं आणि तू काय विचारतोयस कसं वाटतंय म्हणून. पण ते व्यक्तिमत्व खूप वेगळं आहे, म्हणून मी म्हणतो तो हिरो आहे. माहितीये त्या माणसाने काय उत्तर दिलं? फंटॅस्टिक, नेव्हर एव्हर आय एन्जॉयड सच स्काय डायव्हिंग. त्या स्थितीतही काही सेकंद उरलेत, पुढे काय माहिती नाहीये, कुठं जाऊन पडणार आहे तो आणि काय होणार आहे जीवनाचं माहिती नाहीये, पण त्या स्थितीतही तो माणूस विचार करतोय, अशा पद्धतीचं स्काय डायव्हिंग मी ह्याच्यापूर्वी कधीच अनुभवलं नाही. नेव्हर एव्हर आय एन्जॉयड सच स्काय डायव्हिंग. तो आहे ॲटिट्यूड, तो आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. ते मात्र ही जागा नाहीये तिथं निगेटिव्ह ॲटिट्यूडला. तर अशा पद्धतीचा ॲटिट्यूड, जे सगळे जे पॅरामीटर्स आहेत, सेल्फ मोटिवेशन, सेल्फ कॉन्फिडन्स, इंटिग्रिटी, ऑनेस्टी, ऑप्टिमिझम, एन्थुजियाझम, कोऑपरेटिव्ह नेचर अँड कमिटमेंट, यासाठी मला तुमच्याकडनं आवश्यक. तर विद्यार्थीहो, ॲटिट्यूड म्हणजे काय हा विषय समजला का? समजत असेल तर यस उत्तर द्या बघू. यस. आणि स्किल संदर्भात आता बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आता थोडा वेळ अभावी मी स्किल हा पॉइंट पेंडिंग ठेवतो, नंतर कधी त्याच्यातलं एक गोष्ट सांगेन स्किल म्हणजे नेमकं काय. पण पॅरामीटर्स तर तुमच्या समोर मी दिलेले आहेत. गोल सेटिंग हे पण स्किल आहे आणि ते आपल्याला करायचंय, पण घाई नाही करायची. आता पहिला आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आणि नॉलेज, मी सगळ्या नॉलेजच्या बाबतीमध्ये, स्किलच्या बाबतीमध्ये आणि ॲटिट्यूड बाबतीमध्ये आपल्याला काम करायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुम्ही हे शिकायचंय किंवा असे हे सेशन्स, इंटरॅक्टिव्ह सेशन्स कधी कधी असणार आहेत? तर फक्त 2दा, महिन्यातून फक्त 2दा अशा पद्धतीची चर्चासत्र असणार आहेत. आणि कशा पद्धतीने आपण काम करणार आहोत?
कोलॅबरेटिव्ह लर्निंग, एकत्र येऊन काम करणार आहोत, शेअरिंगनं काम करणार आहोत. आपलं नॉलेज तर आपण वाढवणारच आहोत, स्किल्स वाढवणारच आहोत, ऑटिट्यूड डेव्हलप करणारच आहोत, त्याबरोबर इतरांनाही आपण सहकार्य करणार आहोत. आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे उद्धारेत आत्मानम आत्मानम. ते ब्रीदवाक्य आपल्याला अंमलात आणायचे. आपला असा सेल्फ हेल्प ग्रुप तयार होणार आहे. जवळजवळ तुम्ही 50 जण इथे हे सेशन अटेंड करताय. मला आकड्याशी मतलब नाहीये, मला फक्त कमिटेड, स्ट्रॉंग डिझायर असलेली, हार्डवर्क करायला तयार असलेली मुलं आणि मुली हवी आहेत, आणि जे आता SY आणि TY ला असणार आहे. तर अशांचा ग्रुप तयार करायचा आहे. तर मी तुम्हाला आता एक महत्वाचा प्रश्न विचारतो आणि आवाहन करतो की प्रत्येकानं ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. तुम्ही खरंच इच्छुक आहात का ह्या उद्योजकता सेलचा, सेलचा, कॉलेजमधल्या ह्या ग्रुपचा, सेल्फ हेल्प ग्रुपचा पार्ट बनण्यामध्ये? तुम्ही इच्छुक असाल तर येस म्हणा, नसाल तर नो म्हणा. प्रत्येकाचं उत्तर अपेक्षित आहे. फ्रीली उत्तर द्या. गुड. नुसतं येस म्हणून चालणार नाहीये, इथं काम करायचंय. आणि आजचं काम मी तुम्हाला सांगणार आहे. यस, गुड. खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो तुमच्याकडनं. यस विद्यार्थी हो, असंच आपण टीम स्पिरिट ठेवूया, खूप काही शिकूया, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवूया, आणि स्वतः घडला तर अनुषंगाने आपला समाजही घडेल. एक प्रॉपर इथिक्स ठेवून बिझनेस कसा करावा याबद्दलही आपण शिकूया. फक्त लगेचच सगळ्या गोष्टी शिकल्या जातील याची अपेक्षा ठेवू नका. टप्प्याटप्प्यात आपल्याला शिकायचंय. महिन्यातून 2दा आपल्याला एकत्र यायचंय, 2दा आपल्याला डिस्कशन सेशन करायचे. जर हे ऑनलाईन आपले ऑफलाईन सेशन चालू झाले तर कॉलेजमध्ये आपण एकत्र येऊ आणि नेमकेपणानं काय करायचं याची दिशाही ठरवू. आणि यामध्ये तुमच्याकडनं लिडरशिप क्वालिटीज मला हव्या आहेत. नुसते फक्त ब्लाइंड फॉलोअर्स मला नको आहेत. यस, जर कोण गुगल क्लासरूमचा पार्ट नसेल तर त्यांच्यासाठी म्हणून मी सांगतोय, तुम्ही गुगल क्लासरूम मध्ये येणं आवश्यक आहे. आणि त्या गुगल क्लासरूमचा कोड आहे 53EG3PO. आणि हे SY आणि TY आता जे काही SY आणि TY ला जाणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा सेलचा खटाटोप आहे. कारण तुम्ही केलेलं काम गुगल क्लासरूम मध्ये तुम्ही अपलोड करणार आहात आणि त्याचं मूल्यांकन केलं जाणार आहे. तर नेमकं आजचं काम काय आहे हे सांगण्यापूर्वी मी हा सेशन तुमच्यासाठी ओपन ठेवतो. तुम्हाला काहीही प्रश्न असेल, कोणताही प्रश्न असेल तर आता विचारा. विचारण्यासाठी तुम्ही 2 ऑप्शन्स वापरू शकता. अनम्यूट करा आणि मोठ्याने बोला, किंवा चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन टाईप करा. यस, कोणाला काही प्रश्न? तत्पूर्वी मी जे काही जवळजवळ तासभर बोललो हे तुम्हाला समजलं का? समजलं असेल तर यस म्हणा, नाही तर नो म्हणा. ओके, निदान याचं तरी उत्तर मिळते मला. त्याबरोबर तुम्हाला प्रश्न विचार करता येईल यासाठी थोडा वेळ देतो. यस, काही शंका असेल तर इथं चॅटबॉक्स मध्ये टाईप करा किंवा अनम्यूट करून विचारा. यस निखिल, गुड गुड, सगळेजण उत्तर देत आहेत. छान छान, बरोबर 50 जण आहात तुम्ही. अजून 10 सेकंद मी तुमच्यासाठी ठेवतोय. कोणाला काही शंका असेल तर विचारा बिनधास्त, किंवा काही सुचवायचं असेल तरीही. कुबल सर, तुम्हालाही काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता सर. ओके, निखिलने चांगलं काम केलेलं आहे. बरं, तुम्हाला काही शंका नसेल तर ओके. सहदेवचा प्रश्न आहे, हाऊ वी आर एक्सप्रेसिंग. जस्ट वेट सहदेव, मी वाचतो पहिला तुझा प्रश्न. सहदेव विचारतोय, हाऊ वी आर एक्सपिरियन्सिंग समथिंग हिअर बिकॉज विदाउट एक्सपिरियन्स वी कांट अनालाइज एनिथिंग प्रॉपरली.
येस सहदेव, खूप छान प्रश्न सहदेव विचारतोय. आम्ही कसं एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणार आहोत किंवा अनुभव घेतल्याशिवाय आपण त्याचं पृथक्करण करू शकणार नाही, अनालिसिस करू शकणार नाही. सहदेव, अनालिसिस करण्यासाठी पहिला इन्फॉर्मेशनची गरज आहे आणि इन्फॉर्मेशनसाठी एक्सपिरियन्सची पण गरज आहे. या गोष्टी मी मान्य करतो. आता ज्या गोष्टी इतरत्र तुम्हाला दिसत आहेत, आढळत आहेत, नेमकं काय करायचं याबद्दल तुम्हाला सांगितलं जाणार आहे. अनालिसिस करायचं तर त्यातले कुठले पॅरामीटर, उदाहरण सांगतो. आता प्रवीण सावंत हा जो शेतकरी आपला कोर टीम मेंबर आहे, त्याची शेती आहे किंवा तो एक उद्योजक आहे बाबा, तर त्याची समज एखाद्याने मुलाखत घेतली, म्हणजे काय कळाला, डेटा आला. तर डेटा आल्यानंतर तो अनालिसिस करायचा, म्हणजे प्रवीण सावंतकडे असे कोणते गुण आहेत किंवा त्याला कुठल्या समस्या आहेत, त्या समस्येवर त्याने कसं उपाय शोधले, त्याचं अनालिसिस केलं जाणार. मग ह्यासाठी काय करावं लागणार आहे, प्रवीण सावंत यांच्याशी इंटरॅक्शन करावं लागणार आहेत. प्रवीण सावंत त्यांना अनुभवावं लागेल, विचारावं लागेल किंवा वाचावं लागेल, तर मग त्याचं अनालिसिस करता येऊ शकेल. आताच्या ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये काही गोष्टी फक्त तुम्हाला सांगितल्या जातील, त्यानुसार जर काही शंका असेल ते इम्प्लिमेंट करते वेळी तर आपण डिटेलमध्ये सहदेव याबद्दल बोलूया. पण अनालिसिससाठी महत्वाची गोष्ट असते इन्फॉर्मेशन, आणि इन्फॉर्मेशन घेता घेताच तुम्हाला अनुभव येत जाणार आहे. आणि त्या इन्फॉर्मेशनसाठी अशी काही गरज नाहीये की प्रत्येक वेळेला आपण ऑफलाईनच आलं पाहिजे, एकत्रच आलं पाहिजे. हा ऑनलाईन पद्धतीनं पण येऊ शकतो. आणि तुम्हाला ज्यांच्याशी इंटरॅक्शन करायचंय, लोकल बॉडीशी इंटरॅक्शन करायचंय, तिथं तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यावाच लागणार आहे. एखादं पुस्तक वाचणं किंवा एखादं लेक्चर ऐकणं हा एक अनुभवच आहे, तो एक एक्सपिरियन्सच आहे सहदेव. त्यामुळे त्या एक्सपिरियन्सनुसार डेटा जो मिळेल तो आपण अनालाइज करू शकतो. अनालिसिस हा एक पार्ट मी तुम्हाला सांगितला, ते तुम्हाला करायचंय, पण ते करतेवेळी नेमकं काय करायचं हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे. सहदेव, उत्तर मिळालं का? ऍब्सोल्युटली सहदेव, व्हर्च्युअल अँड प्रॅक्टिकल, दिस टू डिफरंट थिंग्स आर देअर. अगदी बरोबर आहे. त्या प्रॅक्टिकल गोष्टीकडेच आपल्याला वळायचंय, प्रॅक्टिकलीच तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. आता समज हा पॅन्डेमिक विषय गेला बाजूला आणि आपण कॉलेजमध्ये एकत्र आलो, तर तिथंच आपण एकत्र प्रॅक्टिकली त्या गोष्टी करणार आहोत. समज तू एखाद्या बिझनेसमध्ये इच्छुक आहेस, तर त्या संदर्भातलं एक नॉलेज घेणं, प्रॅक्टिकली ज्ञान घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे. त्याबद्दल बोलू आपण. ते पॅरामीटर्स कसे डेव्हलप करायचे हे बघणार आहोत, आपण ते शिकणार आहोत. हे फक्त आता एका लेक्चरला नाही शिकता येणार आहे. आपल्याला काय करायचं हे सांगितल्यानंतर आणि तुम्हाला समजल्यानंतर तर तुम्ही ते करू शकता. प्रॅक्टिकलीच करायचंय. हे नुसतं व्हर्च्युअली फक्त स्वप्नातल्या गोष्टी किंवा दिवा स्वप्न आपल्याला नाही पाहायची आहेत, गोष्टी ह्या अंमलात आणायच्या आहेत. त्यामुळे डिटेलमध्ये जेव्हा आपण कामाला लागू ना तेव्हा समजेल. म्हणजे झाडं कशी लावावी, वृक्षारोपण कसं करावं या संदर्भामधले नुसतं लेक्चरिंग उपयोगाचं नाही. सध्या तू म्हणतोस त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. ऍक्च्युअली वृक्षारोपण करणंही महत्वाचं आहे, पण तत्पूर्वी निर्णय घेण्यासाठी तरी चर्चा आवश्यक आहे. प्रॅक्टिकलीच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, त्या करणार आहोत आपण. इज इट क्लिअर? ओके, गुड सहदेव, गुड. बर, इतरांनी पण उत्तर द्यावं. सहदेवनं विचारलेले प्रश्न आणि त्याला दिलेलं उत्तर हे तुम्हाला समजलंय का? गुड गुड. येस, अजून कोणाला काही प्रश्न? शेवटचे 10 सेकंद. ओके, मी आता शेवटच्या टप्प्याकडे येतो. तुम्हाला काय काम करायचंय म्हणजे आजच्या सेशननुसार. आज मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे, जर तुम्ही ह्या उद्योजकता सेलचा, ई सेलचा पार्ट असाल तर वेगवेगळ्या स्लाइड्स तुमच्या समोर मांडलेत. ते तुम्ही फक्त एका कागदावरती लिहायचे, त्याचा एक स्नॅपशॉट म्हणजे फोटो काढायचा आहे आणि तो गुगल क्लासरूम वरती असाइनमेंट मी देणार आहे त्याच्यावर अपलोड करायचं आहे. हे तुमचं आजचं काम, हा तुम्हाला असलेला होमवर्क. आता प्रश्न पडेल काही जणांना, त्यावेळेला नेटवर्क नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही काय सांगितलं जरा थोडं समजलं नाही. तर मित्र हो, मी काय करणार आहे, ह्याची लिंक तुम्हाला पाठवणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला नेटवर्क येईल तेव्हा तुम्ही ते लेक्चर पूर्णपणे ऐकू शकता, पाहू शकता, स्लाइडही तुम्हाला दिसेल. मात्र ते जे तुम्ही तिथं निरीक्षण कराल ते नोंद मात्र करायचे एका कागदावरती. तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत, हे जे काय एका कागदावरती लिहायचंय, एका कागदावरती पूर्ण सगळ्या गोष्टी त्या
फक्त तेवढ्या गोष्टीच फक्त लिहायच्या आहेत, त्याचा स्नॅपशॉट काढायचा आहे आणि असाइनमेंटमध्ये अपलोड करायचंय. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, मी जो काय आता होमवर्क दिलाय हा तुम्हाला समजलाय का? समजला नसेल तर नाही म्हणा. ओके, समजलाय. गुड. ओके, गुड. ब्रिलियंट स्टुडंट्स, सगळे तुम्ही हुशार आहात. खूप छान. आपण थांबूया आता. हो अथर्व, फक्त तुम्ही काय गोष्टी करायच्या आहेत मी माझ्या सादरीकरणामध्ये नमूद केले त्या गोष्टीबद्दल लिहायच्या आहेत. मराठीतून लिहा, इंग्लिशमध्ये लिहा आणि त्या अपलोड करायच्या आहेत. आणि अक्षय, उद्योजकता म्हणजे आम्ही काय म्हणतो, एखादा मोठा कारखानदार म्हणजे फक्त उद्योजक असं नाही. उद्योजकता हा गुण असतो, तुमच्यामध्ये आहे तो, आणि त्याला भरपूर पॅरामीटर्स आहेत. त्याला छोटे छोटे अजून अनेक गुणांचा संच एकत्र आला की मनुष्य हा उद्यमी बनतो, उद्योगी बनतो. आणि मग उद्योजक हे लेबल आम्ही त्याला देतोय. या लेबलकडे जाऊ नका अक्षय. फक्त तुमच्यामध्ये ते ट्रेट्स, तुमच्यामध्ये त्या क्वालिटीज कशा एम्बाईव करता येतील, कशा डेव्हलप करता येतील, कशा वाढवता येतील याचा विचार करा. अक्षय, इज इट क्लिअर? ओके. कुबल सर, आपण थांबूया का? ओके ओके देन. आता जवळजवळ 50 जण ह्या ई सेलचा पार्ट आहेत असं मी समजतो. तुम्ही जसं काम करत जाल, दिलेलं मार्गदर्शन फॉलो करत जाल, त्यानुसार मला समजणार आहे की तुम्ही कितपत इच्छुक आहात स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करण्यासाठी, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, अनुषंगानं समाज घडवण्यासाठी. सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा आपला मोटो आहे. ओके, आता मी डिक्लेअर करतो आजचं सेशन संपलं. अजून म्हणजे पुढच्या 15 दिवसानंतर पुढचा सेशन असेल. इन टाइम तुम्हाला गुगल क्लासरूम मध्ये त्याचं नोटिफिकेशन दिलं जाईल. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पेशंट लिसनिंग. काही जणांनी खूप छान प्रश्न विचारले, व्ह्यूज दिलेत. थँक्यू. आजची मीटिंग संपली. प्लीज क्विट.